राज्यामध्ये 328 नवे मद्य विक्री परवाने दिले जाणार आहेत। नवे परवाने एखाद्या दुकानाला नाही तर कंपन्यांना दिले जाणार असल्याची माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली आहे। प्रत्येकी एका कंपनीला 8 परवाने मिळणार आहेत। तर हे परवाने भाड्याने देण्याची कंपन्यांना मुभा असणार आहे। तर विदेशी मद्य निर्मितीचा परवाना देण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये अजित पवार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीच्या अध्यक्षपदी आहेत। इतकंच नाही तर कॅपू व्हिटेज या मद्य निर्मितीच्या कंपनीच्या संचालकपदी अजित पवारांचे पुत्र जय पवार हे आहेत। राज्याच्या महसूल वाढीसाठी शासन 328 नवे मद्य विक्री परवाने देणार। 328 परवाने हे दुकानांना नाही तर कंपन्यांना दिले जाणार। मद्य बनवणाऱ्या एका कंपनीला प्रत्येकी 8 परवाने दिले जाण्याची तरतूद। राज्यात जुना मद्य विक्री परवाना विकत घेण्यासाठी 10 कोटी मोजावे लागतात। आता नवीन परवाना घेण्यासाठी कंपन्यांना शासनाकडे फक्त 1 कोटी रुपये जमा करावे लागणार। मद्य विक्री कंपन्यांनी भरलेली 1 कोटींची रक्कम विना परतावा असेल। अजित पवार विदेशी मद्य निर्मितीचे परवाने देण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी, अजित पवारांचे पुत्र जय पवार कॅपू व्हिजेट या मद्य निर्मिती कंपनीचे संचालक। अजितदादा समितीवर असल्यानं व्यावसायिक हितसंबंध राखले जाण्याचा धोका, विरोधकांचा आरोप।